पाहिजे 100% अनुदानित अल्पसंख्याक दर्जाच्या मान्यतेचे प्रमाणपत्र प्राप्त शैक्षणिक संस्था जनता ज्ञानोपासक मंडळ, ॲड्रेस लोहगड, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला, रजिस्टर नंबर 1140 द्वारा संचालित खालील शाळांमध्ये खालीलप्रमाणे रिक्त पदे भरणे आहे. तर मित्रांनो, दिलेली शाळा 100% अनुदानित शाळा आहे आणि अल्पसंख्याक संस्था आहे आणि शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे जनता ज्ञानोपासक मंडळ, पत्ता लोहगड, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला. या संस्थेद्वारा संचालित खाली दिलेल्या शाळांमध्ये खालीलप्रमाणे असलेले रिक्त पदे भरण्यात येत आहे. शाळेचे नाव दिले आहे विमुक्त जाती भटक्या जमाती प्राथमिक आश्रमशाळा साखरविरा, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, पदाचे नाव व अनुदानाचे प्रकार. पदाचे नाव शिक्षण सेवक, प्राथमिक शिक्षक. प्राथमिक शिक्षक शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे. शिक्षण सेवक प्राथमिक शिक्षक. अनुदानाचे प्रकार आहे 100% अनुदानित शाळा आहे. विषय व माध्यम. विषय मराठी माध्यम आश्रम शाळा. वर्ग 1ली ते 7वी. पदसंख्या 2 जागा. शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता HSC D.Ed TET CTET. तर या ठिकाणी 12 D.Ed TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पात्र किंवा उत्तीर्ण, किंवा 12 D.Ed CTET पात्र किंवा उत्तीर्ण. CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पात्र किंवा उत्तीर्ण चालेल. मानधन वेतन शासकीय नियमानुसार. संवर्ग खुला, जातीचा प्रवर्ग खुला, ओपनमधून जागा भरण्यात येईल. त्यानंतर आहे शाळेचे नाव सावित्रीबाई फुले विद्यालय व ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय. ॲड्रेस बार्शी टाकळी, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, पदाचे नाव व अनुदानाचे प्रकार. पदाचे नाव शिक्षण सेवक माध्यमिक शिक्षक. माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे. अनुदानाचा प्रकार 100% अनुदानित. विषय व माध्यम मराठी माध्यम. वर्ग 6वी ते 8वी. पदसंख्या 1 जागा. शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता BA B.Ed TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 2 पात्र किंवा उत्तीर्ण. BA B.Ed TET पेपर 2 उत्तीर्ण, किंवा BA B.Ed CTET पेपर 2 उत्तीर्ण. CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण. मानधन वेतन शासकीय नियमानुसार. संवर्ग खुला. त्यानंतर अनुक्रमांक 2, सावित्रीबाई फुले विद्यालय व ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय बार्शी टाकळी या शाळेमध्ये पदभरती करण्यात येत आहे. अनुक्रमांक 2, पदाचे नाव शिक्षण सेवक माध्यमिक शिक्षक. अनुदानाचा प्रकार 100% अनुदानित. माध्यम उर्दू माध्यम. वर्ग 6वी ते 8वी करिता 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BA D.Ed TET पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र, किंवा BA D.Ed CTET पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र. मानधन शासकीय नियमानुसार. संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला. त्यानंतर अनुक्रमांक 3, पदाचे नाव शिक्षण सेवक माध्यमिक शिक्षक. अनुदानाचा प्रकार 100% अनुदानित. माध्यम विषय इंग्रजी, वरसुद्धा विषय आहे उर्दू आणि त्यावरती विषय मराठी माध्यम. उर्दू माध्यम इंग्रजी विषय. अनुक्रमांक 3मध्ये इंग्रजी विषयाकरिता जागा भरण्यात येत आहे. उर्दू माध्यम. वर्ग 9वी ते 10वी. पदसंख्या 1 जागा. शैक्षणिक पात्रता BA B.Ed इंग्रजी वाङ्मय म्हणजेच BA इंग्रजी वाङ्मय B.Ed. वेतन शासकीय नियमानुसार. संवर्ग खुला. इन्फॉर्मेशन सूचना. गरजू व इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह स्वखर्चाने दिनांक 23/6/2026 म्हणजेच 23 जून 2026 रोजी मंगळवारला सकाळी 8 ते 12 वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहावे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी गरजू उमेदवार आहेत असे गरजू व इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पदाकरिता आवश्यक त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह आवश्यक सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या
छायांकित प्रतीसह स्वखर्चाने दिनांक 23 जून 2026 रोजी. मुलाखतीचा दिवस आहे मंगळवार आणि वेळ आहे सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत. उमेदवारांनी प्रत्यक्ष स्वतः थेट मुलाखतीस हजर राहायचे आहे. टीप: विमुक्त जाती, भटक्या जमाती, प्राथमिक आश्रमशाळा, साखरविरासाठी इच्छुक उमेदवारास 25 गुणांची तोंडी व 200 गुणांची लेखी परीक्षा राहील. तर उमेदवारांना सूचना आहे, विमुक्त जाती, भटक्या जमाती, प्राथमिक आश्रमशाळा पहिल्या क्रमांकाची शाळा आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती, प्राथमिक आश्रमशाळा, साखरविरासाठी जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारास 25 गुणांची तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे. ओरल एक्झाम राहणार आहे 25 गुणांची तोंडी व 200 गुणांची लेखी परीक्षा राहील. 200 मार्कची रिटर्न एक्झाम या ठिकाणी घेण्यात येणार आहे. ओरल एक्झाम 25 मार्काची आणि 200 गुणांची रिटर्न एक्झाम लेखी परीक्षा. मुलाखतीचे स्थळ, मुलाखतीचे ठिकाण दिले आहे सावित्रीबाई फुले विद्यालय, ॲड्रेस बार्शी टाकळी, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला. सचिव जनता ज्ञानोपासक मंडळ, डोहगड, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला. तर या ठिकाणी वर दिलेल्या सुरुवातीला दिलेल्या शाळेमध्ये केवळ विमुक्त जाती, भटक्या जमाती, प्राथमिक आश्रमशाळा, साखरविरा, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला या शाळेकरिता केवळ 25 गुणांची तोंडी परीक्षा व 200 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. उमेदवारांनी प्रिपरेशन करून मुलाखतीला दिलेल्या तारखेला हजर राहायचे आहे. जे कोणी इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही माहिती आहे. क्रमांक 2 श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी, ॲड्रेस पोस्ट शिर्डी, तालुका राहाटा, डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर, पिन 423109. फोन नंबर दिला आहे 02423 258500. दुसरा फोन नंबर आहे 258915/258916. ईमेल ॲड्रेस आणि वेबसाईट संकेतस्थळ दिले आहे. टीचर रिक्वायरमेंट. मित्रांनो, ही जाहिरात श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी येथील आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ही जाहिरात आहे. टीचर रिक्वायरमेंट, शिक्षक पाहिजेत. ॲप्लिकेशन फॉर द फॉलोइंग पोस्ट ऑन ॲडॉक बेसिस फॉर द अकॅडमिक इयर 2026 to 2027. शैक्षणिक सत्र 2026 ते 2027 करिता खालील ॲडॉक बेसिस पदांकरिता अर्ज मागवण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. सिरियल नंबर 1. नेम ऑफ द पोस्ट. पदाचे नाव सेकंडरी टीचर. सेकंडरी टीचर नेमण्यात येत आहे. फिक्स ऑनरारियम पर मंथ ₹25,000 या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे. फिक्स सॅलरी आहे. 25,000 रुपये सॅलरी या पदासाठी मिळणार आहे. नंबर ऑफ पोस्ट 1 जागा भरण्यात येत आहे आणि क्वालिफिकेशन आहे सेकंडरी टीचर सिरियल नंबर 1 या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक अर्हता BSc BEd सायन्स, BSc सायन्स BEd सोबतच TET क्वालिफाईड. TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण, पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र, म्हणजेच BSc BEd सायन्स TET पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र, किंवा BSc BEd TET पेपर 2 उत्तीर्ण नसेल तर BSc BEd सायन्स CTET पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र चालेल. तर या ठिकाणी CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2 परीक्षेपैकी स्टेट किंवा सेंट्रलची कोणतीही एक परीक्षा पास असणे आवश्यक आहे. त्यानंतर सिरियल नंबर 2. नेम ऑफ द पोस्ट सेकंडरी टीचर आणि मानधन मिळणार आहे. फिक्स ऑनरॅरियम पर मंथ 25,000 रुपये मानधन या ठिकाणी दिले जाणार आहे. नंबर ऑफ पोस्ट 1 जागा. क्वालिफिकेशन BSc BEd मॅथेमॅटिक्स, म्हणजेच BSc मॅथेमॅटिक्स BEd, BScला मॅथेमॅटिक्स सब्जेक्ट असणे आवश्यक आहे. सोबतच TET पेपर 2 उत्तीर्ण किंवा पात्र, किंवा BSc मॅथेमॅटिक्स BEd CTET पेपर 2 क्वालिफाईड उत्तीर्ण किंवा पात्र ही शैक्षणिक पात्रता आहे सिरियल नंबर 2 या पदाकरिता. त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना टर्म्स अँड कंडिशन. नंबर 1. कॅन्डिडेट मे रेफर
फॉर डिटेल टर्म्स अँड कंडिशन अँड ॲप्लिकेशन फॉर्मॅट अवेलेबल ऑन अवर ऑफिशियल वेबसाईट हे संकेतस्थळ दिले आहे. कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म शुड बी सबमिटेड अलॉंग विथ अटेस्टेड कॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स टू जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट इनवर्ड सेक्शन ऑफ श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी तालुका राहाटा डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर 423109. उमेदवारांना सूचना आहे. उमेदवारांनी डिटेल टर्म अँड कंडिशन फॉर्मॅट अवेलेबल करून दिलेला आहे संकेतस्थळावर वेबसाईटवर. कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे. त्याचबरोबर अटेस्टेड कॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या अटेस्टेड कॉपीज जोडायच्या आहे अर्जाला आणि सबमिट करायच्या आहे. जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट इनवर्ड सेक्शन ऑफ श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी तालुका राहाटा डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर 423109. 2 नंबर. लास्ट डेट टू सबमिट युअर ॲप्लिकेशन इज डेट 13 जून 2026 अप टू 5 PM. शेवटची तारीख आहे उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची तारीख आहे 13 जून 2026 सायंकाळचे 5 वाजेपर्यंत उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात. गोरक्षा गाडीलकर IAS चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर